तर लास्ट लेक्चरला आपण एसीएफ6 सर्किट ब्रेकर आणि व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर हा पार्ट स्टडी केला. आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजेच सिलेक्शन ऑफ MCCB, दॅट इज मोल्डेड केस सर्किट ब्रेकर अँड सर्किट ब्रेकर फॉर मोटर अप्लिकेशन पर्पज. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता तुम्हाला टायटल तर लक्षात आलं असेल की आपल्याला काय बघायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक सर्किट ब्रेकर, सिंपल सर्किट ब्रेकर काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी कुठले फॅक्टर आपल्याला विचारात घ्यावे लागतात व्हाईल सिलेक्टिंग द एनी सर्किट ब्रेकर. म्हणजे सर्किट ब्रेकर सिलेक्ट करताना आपल्याला कुठले कुठले फॅक्टर विचारात घ्यावे लागतात ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर आता पहिल्यांदा बघा, आपली सिंपल एक हाय रेटिंग कॅपॅसिटीची मोटर आहे असं कन्सिडर करा. तर त्या मोटरला आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्किट ब्रेकर सिलेक्ट करणार आहोत. तर मी ज्यावेळी सर्किट ब्रेकर सिलेक्ट करणार आहे त्यावेळी मला पहिल्यांदा त्या मोटरचं जे काही डिटेल स्पेसिफिकेशन आहे ते मला माहित पाहिजे. आता स्पेसिफिकेशन मध्ये नंबर ऑफ फॅक्टर आपल्याला परत त्यामध्ये विचार करावे लागतात. त्यामध्ये तुमचं रेटेड व्होल्टेज असेल, ते कॅपॅसिटी असेल इन टर्म्स ऑफ HP. ठीक आहे. त्यानंतर तुमचे टेम्परेचर रेटिंग असेल. हे जे काही आपण ते मोटरचं स्पेसिफिकेशन आहे ते आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करणार आहोत, डिसाइड करणार आहे. आणि त्यानंतर मग आपण काय करणार आहे, मग आपण ते सर्किट ब्रेकरचा पहिला फॅक्टर तो विचारात घेणार आहे. त्यानंतर सेकंड फॅक्टर कुठला आहे, तर टाइप ऑफ मोटर. मग आता आपले मोटर, मग ते एसी मोटर आहे का DC मोटर आहे. परत AC मध्ये जे काही नंबर ऑफ टाइप आहेत त्यामधली कुठली मोटर आहे. DC मध्ये परत वेगवेगळे टाइप्स आहेत त्यामधली कुठली मोटर आहे. आता तो परत आपल्याला पॉइंट विचारात घ्यावा लागतं. आता तुम्ही म्हणा टाइप्स ऑफ मोटर, ह्याच्यावरून काय आपल्याला नक्की डिसाइड करायचं आहे. तर तुम्ही बघा, फॉर एक्झाम्पल DC मोटरमध्ये परत तुम्ही DC सिरीज मोटर असेल, DC सेंट मोटर असेल. मला जर पहिल्यांदा इथं विचारात घ्यायचं झाला DC सेंट आणि DC सिरीज मोटर, तर मला मग लगेच हे पॉइंट क्लिक झाला पाहिजे की ज्यावेळी मी DC सिरीज मोटरला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी MCCB किंवा सर्किट ब्रेकर मी सिलेक्ट करत असेल, तर मला माहित पाहिजे जी काही DC सिरीज मोटर आहे त्याचा स्टार्टिंग करंट हा कसा असतो, हाय असतो. मग मला तो फॅक्टर विचारात घेऊन मग मला पुढे जाऊन ते प्रोसेस म्हणजे जी काय असेल ते सिलेक्शनची करावी लागते. ह्याच्या अपोजिट मी हे केलं, DC सेंट मोटर असेल तर DC सेंट मोटरला बघा स्टार्टिंग करंट कसा असतो, जास्त असतो का हाय असतो, कोणी सांगू शकतंय का? एनीवन बोला. रोल नंबर 66, 65 बोला. हा, तुम्ही 4th सेमिस्टर मध्ये बघितलं तुम्ही, त्यामध्ये जे काय असेल ते डिफरंट टाइप्स ऑफ मोटर्स. काय तुम्हाला काय आता मी सांगितलं, DC सिरीज मोटर असेल तर त्या ठिकाणी स्टार्टिंग करंट हाय असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऍप्लिकेशन सांगायचं झालं DC सिरीज मोटरचं, फॉर एक्झाम्पल तुमचं ज्या ठिकाणी हाय टॉर्क रिक्वायर्ड असतो, फॉर एक्झाम्पल लिफ्ट किंवा हेवी लोड आपल्याला काय करायचं, लिफ्ट करायचं, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे DC सिरीज मोटर यूज करू शकता. तसंच DC सेंट मोटर असेल तर त्याचं कॉन्स्टंट स्पीड असतं. त्यानुसार तुम्हाला करंटचं पण रिलेशन लक्षात आलं पाहिजे. याचा स्टार्टिंग करंट हा जास्त नसतो. ठीक आहे. तर हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. मग त्यासाठीच मी सेकंड पॉईंट कुठला सांगितला, तर टाइप्स ऑफ मोटर. ठीक आहे. पहिल्या दोन ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का, स्पेसिफिकेशन ऑफ मोटर अँड देन टाइप्स ऑफ मोटर. रोल नंबर 11, रोल नंबर 12, No, sir, 9, no problem. रोकडे, आंबरे, मुळे, No doubt, sir. नागणे, शिंदे, कुंभार. No problem, sir. ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम असेल किंवा काही डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट थर्ड फॅक्टर,
आता थर्ड फॅक्टर आपल्याला टाइप्स ऑफ लोड अँड नेचर ऑफ ड्युटी. टाइप्स ऑफ लोड अँड नेचर ऑफ ड्युटी म्हणजे काय ते थोडंसं समजून घ्यावं लागेल. टाइप्स ऑफ लोड अँड नेचर ऑफ ड्युटी. मग आता टाइप्स ऑफ लोड अँड नेचर ऑफ ड्युटी म्हणजे याचा अर्थ काय बघा, एक सिंपल एक्झाम्पल आपण समजून घेऊया. आता जे काही आपलं मोटर्स असेल ते आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी पर्पजसाठी यूज करतो. एक कस्टमर आहे, त्या कस्टमरला जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचं किंवा त्याला जी काही मोटर रिक्वायर्ड आहे त्याची काय कंडिशन आहे बघा. एक मोटर एक 15 मिनिटं तुमची रनिंग मध्ये आहे आणि एक 5 मिनिटं परत काय होते, मोटर तुम्ही स्टॉप करताय. परत 5 मिनिटांना परत काय करताय, मोटर ऑन करताय. 15 मिनिटं परत काय करताय तुम्ही, परत चालू ठेवताय. त्याचं जे काही वर्किंग आहे ते होतंय. परत 15 मिनिटांनी तुम्ही काय करताय, 5 मिनिटासाठी स्टॉप करताय. मग असं जे काय असेल ते ह्याला मी काय म्हणतो, कंटिन्युअस ड्युटी म्हणणार आहे का इंटरमिडिएट ड्युटी म्हणणार आहे? कुणी सांगू शकतंय का? एक्झाम्पल लक्षात आलं का? इंटरमिडिएट ड्युटी. हा, रिपीट करा. बरोबर आहे, इंटरमिडिएट ड्युटी म्हणणार सर. इंटरमिडिएट ड्युटी म्हणणार आपण. म्हणजेच जे काय तुमचा, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर ग्राफच्या थ्रू हे करायचं झालं तर मी 0 पासून पहिल्यांदा हायला जाणार, परत 15 मिनिटं माझं एक कंटिन्युअसली लाईन मार्क होणार, परत मी काय होतोय स्टॉप करतोय म्हणजे परत मी 0ला येणार आणि परत 5 मिनिटं मी 0लाच राहणार. म्हणजे ह्याला मी काय म्हणणार आहे, इंटरमिडिएट ड्युटी. आणि कंटिन्युअस ड्युटी म्हणजेच काय, माझं जी काय मोटर चालू झालेली आहे मी 2 तास 3 तास कंटिन्युअसली ती काय करतोय, ऑपरेट करतोय. मग माझं ऍप्लिकेशन काय आहे, त्याच्यानुसार मला परत मग काय करावं लागतं, सर्किट ब्रेकरचं सिलेक्शन करावं लागतं. म्हणजेच त्याला म्हणायचं नेचर ऑफ ड्युटी. ठीक आहे, किंवा टाइप ऑफ लोड आपण त्याला म्हणतो. कंटिन्युअसली माझी मोटर वर्क होणार आहे का त्यामध्ये थोडासा ब्रेक भेटणार आहे, सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आपल्याला विचारात घ्यावा लागतो तो म्हणजेच कॉस्ट ऑफ मोटर. कॉस्ट ऑफ मोटर. आता आपण एक पहिल्या चॅप्टर मध्ये थोडंसं डिस्कशन केलं बघा, आठवत असेल तर. ज्यावेळी आपण मी कुठल्याही म्हणतोय बरं का, कुठल्याही इलेक्ट्रिकल डिव्हाइसला आपल्याला किंवा सिस्टीमला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल तर आपण जी काही प्रोटेक्शन सिस्टीम परचेस करणार आहे त्यासाठी किती कॉस्ट पे करू शकतो, म्हणजे किती खर्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक मोटर आहे, त्या मोटरची कॉस्ट 50,000 आहे. त्या मोटरची 50,000 कॉस्ट आहे, तर मग ती 50,000ची जी काही मोटर आहे त्याला जी काही प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी मी जी काही सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस जे मी परचेस करणार आहे त्यासाठी मी किती खर्च करू शकतो, का पाहिजे तेवढं मी करू शकतो. बोला, रिप्लाय येऊ द्या. तो बरोबर आहे चुकीचा आहे तो आपण नंतर डिसाईड करूया, परंतु रिप्लाय येणं गरजेचं आहे. रोल नंबर 70 आहेत का? हॅलो सर. हा सर, काय म्हणाल? काय क्वेश्चन काय विचारलं, लक्षात आलं का? नाही सर, आवाज आला नाही तुमचा मला. हा, आवाज सर्वांना येतोय का? हो सर. का आवाज ब्रेक होतोय? येतोय सर. हा, तर बघा क्वेश्चन परत एकदा मी रिपीट करतोय. तर आपल्याला काय करायचे, 50,000 ही मोटर आपण परचेस केलेली आहे. हा, माईक बंद करा बाकीच्यानी. 50,000ची मोटर आपल्याला परचेस केलेली आहे, त्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन सिस्टीम सिलेक्ट करायची आहे. तर मी प्रोटेक्शन सिस्टीम सिलेक्ट करताना मी ते जी काही सिस्टीम परचेस करणार आहे, प्रोटेक्टिव्ह सिस्टीम किंवा इंटरप्टिंग सिस्टीम, त्यासाठी मी किती कॉस्ट पे करेल, किती खर्च करेल किंवा केला पाहिजे, का त्याला काय असं रूल वगैरे नाही. मी 50,000ची जर मोटर असेल तर त्यासाठी मी 60,000ची प्रोटेक्शन सिस्टीम इम्प्लिमेंट केलं तर मी इकॉनॉमिकल म्हणेल का हो? नाही. कुंभार, हा बोला, रिपीट करा. हा,
बोला, रिपीट करा मला. मी बोलणे ह्याच्यात मला ऐकू आलेलं नाही, येस किंवा नो. कोण बोललो तो बोला, रोल नंबर. सर नेसेसरी तेवढं प्रोटेक्शन द्यावंच लागेल ना. नेसेसरी आहे तेवढं प्रोटेक्शन द्यावंच लागेल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण कुठलंही असं हे मार्क करणार नाही, बाउंड्री मार्क करणार नाही की मी इथपर्यंत एवढा खर्च केलाच पाहिजे किंवा जास्त केला तर मला चालेल, असं आपण हे करू शकतो का? नेसेसरी जेवढं आहे, नेसेसरी सपोज मला सर्वच गोष्टी वाटतात की माझी जी काय असेल ते मी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, परंतु माझं जे काही ऍप्लिकेशन आहे किंवा जे काही माझं डिव्हाइस आहे किती इम्पॉर्टंट आहे किंवा मी जे काही किती त्याची कॉस्ट आहे, इनिशियल कॉस्ट, हे मला डोक्यात घ्यावं लागतं. तर सर्वांनी लक्षात ठेवा, जे काही आपण कुठलंही असू द्या, मग कुठलंही तुमचं इलेक्ट्रिकल डिव्हाइस असू द्या, कुठलीही इलेक्ट्रिकल सिस्टीम असू द्या, त्यासाठी जे काही तुम्ही प्रोटेक्टिव्ह सिस्टीम जे तुम्ही सिलेक्ट करता आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यासाठी जी काही कॉस्ट आपण जी काही पे करणार आहे ते आपण अप टू 5% कॉस्ट काय करू शकतो, पे करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी काही मोटर 50,000ची आहे तर मी 50,000च्या 5% काय करू शकतो, मी प्रोटेक्शन सिस्टीम साठी खर्च करू शकतो. म्हणजे आता 50,000 असेल तर 50,000च्या 5% किती अमाऊंट होते हो? करा, 50,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100, 5,000. 5,000. बरोबर आहे का कॅल्क्युलेशन? तर 5,000 मी काय करू शकतो, 50,000ची जी काही मोटरची किंमत असेल त्याला मी काय करू शकतो आपण, ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट 5,000 तुम्ही हे करा. तर जे काय असेल ते त्या 5% तुम्ही काय करू शकता, ते खर्च करू शकता. तरच मी काय म्हणू शकतो, जे माझं सिलेक्शन झालेलं आहे ते जे काही सर्व इकॉनॉमिकल आहे आणि इकॉनॉमिकल पॉइंट डोक्यात ठेवून मला जी काही अचीव्ह करायचं आहे ते मी त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्हणजे क्वालिटीमध्ये करणार नाही किंवा अदर जे काही टर्म्स आहेत त्यामध्ये मी कुठलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. तरच मी सर्व गोष्टी जर प्रॉपर हे केल्या आणि त्याची काय माझा अप टू अप्रॉक्सिमेट 5% जी काही कॉस्ट आहे मी ते हे करू शकतो. हे मोटरसाठी झालं. सिमिलर ट्रान्सफॉर्मर असेल, अल्टरनेटर असेल किंवा आपलं कुठलंही स्ट्रक्चर असेल त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हा रूल इम्प्लिमेंट करू शकतो. इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. तर आपला हा पॉईंट कुठला होता, कॉस्ट ऑफ मोटर अँड ड्रायव्हिंग इक्विपमेंट. त्याचबरोबर 6 नंबरचा पॉईंट पण आपण इथे केला, कॉस्ट ऑफ प्रोटेक्शन स्कीम. ठीक आहे. त्यानंतर आपला स्टार्टिंग करंट आणि परमिसिबल ओव्हरलोड. ठीक आहे. जे काही मी डीसी मोटरची ज्यावेळी तुम्हाला मी सांगितलं त्याच वेळी तुम्हाला हा स्टार्टिंग करंट, आता तो काय केला पाहिजे, आपलं जी काय प्रोटेक्शन सिस्टीम आहे, फॉर एक्झाम्पल एमसीसीबी आहे, त्यांना स्टार्टिंग करंट ज्यावेळी तुमची मोटर स्टार्ट होते त्यावेळी जो काय हाय करंट फ्लो होतोय तो त्यानं काय केला पाहिजे, विथस्टँड केला पाहिजे आणि आपल्याला ट्रिपिंग केलं नाही पाहिजे. ठीक आहे. ट्रिपिंग नाही केलं पाहिजे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, तो जो काही स्टार्टिंग करंट किती आहे तो स्टार्टिंग करंट त्या डिव्हाइसनं काय केलं पाहिजे, विथस्टँड केलं पाहिजे आणि आपलं जी काही मोटर आहे किंवा कुठलंही डिव्हाइस असेल तर तुम्ही काय झालं पाहिजे, ते प्रॉपर वर्क झालं पाहिजे. नसेल तर काय होतं बघा, आपण जर स्टार्टिंग करंट आपण विचारात घेतलं नाही तर काय होऊ शकतं, आपण जर स्टार्टिंग करंट विचारात घेतला नाही, फक्त मी रेटेड करंट घेतला नाही, रेटेड करंट समजा तुमचा 100 अँपिअर आहे आणि स्टार्टिंग करंट त्याचा 1.5 पट आपण कन्सिडर केला, तर मी 100 अँपिअरच्या बेसिसवर सर्किट ब्रेकर किंवा एमसीसीबी जे काय असेल ते सिलेक्ट करून चालेल का, नाही चालणार. का, ज्यावेळी तुम्ही मोटर स्टार्ट कराल त्याच वेळी त्याच इन्स्टंटला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमचं सर्किट इंटरप्ट होईल. मग त्यासाठी तुमचं स्टार्टिंग करंट किती आहे आणि तो किती टाइम साठी तुम्ही अलाव करणार आहे ते पण आपल्याला इथं विचारात घ्यावं लागतं. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं स्टार्टिंग करंट आणि परमिसिबल ओव्हरलोड. आता परमिसिबल ओव्हरलोड म्हणजेच काय, आता सिस्टीमवर आपल्याला बघा काही वेळा आपला लोड सडनली इन्क्रीज होतो आणि तो मोमेंटरी असतो. मोमेंटरी म्हणजे एक ठराविक काळासाठी असतो आणि तो लोड काय होतो, परत काय होतो, नॉर्मलला येतो. म्हणजे जे काय आपल्या रेटेड कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत येतो किंवा बिलो रेटेड पण जाऊ शकतो. मग आपल्याला सिलेक्शन करताना म्हणजेच तुमची जी काही एमसीसीबी आहे किंवा सर्किट ब्रेकर आहे ते जी काही सिलेक्ट करताना तुम्ही फॉर एक्झाम्पल ओव्हरलोड झाला तर ओव्हरलोड झाल्यानंतर किती ओव्हरलोड आपण अलाव करणार आहे आणि किती टायमिंग साठी अलाव करणार आहे. फॉर एक्झाम्पल
3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद. तर ते तुम्हाला या ठिकाणी फॅक्टर विचारात घ्यावे लागतो. ठीक आहे. त्यानंतर ब्रेकिंग टाइम. आता ब्रेकिंग टाइम म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण सिस्टीमवर जे काही सर्किट ब्रेकर किंवा एमसीसीबी यूज करतो ते अंडर ऑल कंडिशनला पण तो ऑपरेट झाला पाहिजे, आपलं हे कंडिशन असते. ठीक आहे. परंतु महत्वाचं इम्पॉर्टन्स जे काही फंक्शन आहे ते आपल्याला कधी आपल्याला पाहिजे असतं सर्किट ब्रेकर कडून, तर ज्यावेळी आपली फॉल्टी कंडिशन असते त्यावेळी आपल्याला ते महत्वाचं त्याचं इंटरप्शन भेटलं पाहिजे. ठीक आहे. आपण मॅन्युअली रिमोटली ते ऑपरेट करू शकतो, तो वेगळा पार्ट. परंतु आपल्याला जे प्रोटेक्शन भेटणार आहे किंवा पाहिजे ते कधी पाहिजे, तर फॉल्टी कंडिशनला आपल्याला ते भेटलं पाहिजे. त्यासाठी तुमचा फॉल्ट झाल्यानंतर जो काही सर्किट ब्रेकर किती वेळामध्ये तो आपलं सर्किट इंटरप्ट करतोय, त्यासाठी पण आपल्याला तो फॅक्टर विचारात घ्यावा लागतो. आता एखाद्या कंझ्युमरला वाटतंय ना बाबा काही फॉल्ट असे असतात की ते सेल्फ क्लिअर होतात. म्हणजे सेल्फ क्लिअर होतात म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल फेज न्यूट्रल टच झाली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं आणि हे मोमेंटरी असतं, टच झाले आणि परत आयसोलेट झालं. तर हे मोमेंटरी आहे. अशा केसमध्ये टच होऊन लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये किंवा इन टर्म्स ऑफ मायक्रो सेकंड मध्ये जर आपली ही गोष्ट घडत असेल, तर सर्किट ब्रेकर तुमचं ट्रिप झालं पाहिजे किंवा नाही हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजेच आपण सिलेक्शन कुठल्या पद्धतीत करणार आहे. म्हणजे मला जे काय असेल ते क्विक ऑपरेशन, म्हणजे कुठल्याही टाईपचा फॉल्ट झाला तो कशाही किती वेळ असू द्या, सिस्टीमनं मला काय केलं पाहिजे, इंटरप्ट केलं पाहिजे, म्हणजे डिस्कनेक्ट केलं पाहिजे, सर्किट आयसोलेट केलं पाहिजे. किंवा एखादा कंझ्युमर म्हणेल काय नाही ठीक आहे, एक फ्यू मायक्रो सेकंद किंवा फ्यू मिली सेकंद मी काय करू शकतो, तो फॉल्ट अलाव करू शकतो. आणि तो जर जास्त टाइम त्या ठिकाणी कंझ्युम राहिला तर त्या ठिकाणी तो हे राहील. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं ब्रेकिंग टाइम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो अँबियंट कंडिशन वेअर मोटर इज वर्किंग, म्हणजेच आता ह्या ठिकाणी आपण जे काही आपलं इलेक्ट्रिकल सिस्टीम कुठे इन्स्टॉल केलेली आहे, कुठल्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनला इन्स्टॉल केलेली आहे, त्या ठिकाणचं आपल्याला बाकीची जी काही एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणूया थोडक्यात, ते आपल्याला माहित पाहिजे आणि ते विचारात घेतले पाहिजे. म्हणजेच आपण जर बघितलं, जर आपण प्लेसेस जर हे केले विचारात घेतले, तर एक पर्टिक्युलर प्लेसला काय असतं, टेम्परेचर विदिन लिमिट असतं, त्यामध्ये जास्त वाढवत नाही. किंवा काही असे प्लेसेस आहेत नॉर्मल टेम्परेचरच तुमचं हाय असतं. मग ह्याचा इफेक्ट आपल्या कशावर होतो, ज्यावेळी आपली सिस्टीम वर्क होते किंवा मोटर रनिंग मध्ये असते फॉर एक्झाम्पल, त्यावेळी त्याचा इफेक्ट आपल्या मोटरवर होतो आणि ते जी काही तुमचं जी काही परमिसिबल जी काही टेम्परेचर राईज आहे त्याच्यापेक्षा जर जास्तही झालं ड्यू टू एन्व्हायरमेंटल कंडिशन, तर त्या ठिकाणी ट्रिपिंग होऊ शकतं. मग आपल्याला हे फॅक्टर विचारात घ्यावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणचं अँबियंट टेम्परेचर किती आहे किंवा परमिसिबल टेम्परेचर आपण किती अलाव करायचं, हे आपल्याला फॅक्टर विचारात घ्यावं लागेल. ठीक आहे. काय डाऊट आहे का यामध्ये? डाऊट नसेल तर नेक्स्ट फॅक्टर आपल्याला कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर, म्हणजेच बघा आता या ठिकाणी मेकिंग कॅपॅसिटी, ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि शॉर्ट टाइम रेटिंग. आता शॉर्ट टाइम रेटिंग तर मी आताच तुम्हाला सांगितलं. शॉर्ट टाइम रेटिंग म्हणजेच काय, काही फॉल्ट आपले सिस्टीमवरनं काय होतात, ऑटोमॅटिक क्लिअर होतात. मग तो जो काही फॉल्ट झालेला आहे एक पर्टिक्युलर टायमिंग साठी आपण तो अलाव करतो आणि सिस्टीमनं ते काय केलं पाहिजे, आपल्या विस्टँड केलं पाहिजे आणि आपलं डिव्हाइस आहे त्यावेळी ते डॅमेज होणार नाही किंवा त्याला जास्त हार्मफुल इफेक्ट होणार नाही, हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याला आपण शॉर्ट टाइम रेटिंग म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद, म्हणजे डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट ऑफ पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. त्यानंतर महत्वाचे 2 पॉइंट आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ द सर्किट ब्रेकर अँड सेकंड मेकिंग कॅपॅसिटी ऑफ द सर्किट ब्रेकर. आता ब्रेकिंग आणि मेकिंग, मेक अँड ब्रेक द सर्किट म्हणतो आपण, याचा अर्थ कोण सांगू शकतो मला जरा? मेक करणे म्हणजे काय आणि ब्रेक करणे म्हणजे काय? कोण सांगू शकते का? एनीवन? सुरू से हाँ सर.
मेकिंग करणे म्हणजे काय आणि ब्रेकिंग करणे म्हणजे काय? काय नक्की आहे? ओपन आणि क्लोज यातला कुठलं टर्म असू शकते? माईक चालूच राहू द्या तुमची. क्वेश्चन बोलतो मला काय समजलं नाही सर. मेकिंग म्हणजे काय आणि ब्रेकिंग म्हणजे काय? सर मेकिंग म्हणजे सर्किट क्लोज करणे म्हणजे चालू होणे सप्लाय, हा. आणि ब्रेक करणे म्हणजे बंद होणे सप्लाय. मग आता आपल्याला मेकिंग कॅपॅसिटी आणि ब्रेकिंग कॅपॅसिटी सर्किट ब्रेकरची किती असायला पाहिजे? किंवा काय असते ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि मेकिंग कॅपॅसिटी? मेकिंग ब्रेकिंग कॅपॅसिटी कॅपॅसिटी हाय व्होल्टेज, ब्रेकिंग बरं. कॅपॅसिटी सर हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज, आणि मेकिंग कॅपॅसिटी सर नॉर्मली ऍज पर लोड. बर. बाकीचे अजून डिफरंट आन्सर आहे का? सर मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे पीक करंट ना, त्याचा पीक लोड करंट. बोला. हा, पीक करंट बरोबर. हा हा बोला, बरोबर आहे अमरे. सर एमसीबीच ज्या टायमाला पीक लोड असतो त्या टायमाला तेवढं करंट फ्लो होतो, त्याला मेकिंग कॅपॅसिटी म्हणली जाते एमसीबीची. म्हणजे पहिल्यांदा मला सांगा मेकिंग म्हणजे काय? म्हणजे पीक लोड जर वाढला तर विदाउट डॅमेज सर्किट ब्रेक होण्यासाठी. बर, तुमचं ते थिंकिंग आहे. ठीक आहे, आपण करेक्ट करूया. एनी अदर स्टुडंट? हा डिफरंट आन्सर आहे का कोणाचा अजून? डिफरंट आन्सर आहे का? सर मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे नॉर्मल कंडिशनचं व्होल्टेज असायला पाहिजे, रेटेड व्होल्टेज. आणि आणि ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे सर करंट जर इन्क्रीज झाला तर फ्यूज किंवा एमसीबी त्याला इंटरप्ट करणार, डिस्ट्रॉय न होता. तर आता थोडस कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून घ्या. ठीक आहे, तुम्ही आन्सर सांगितली, चांगली गोष्ट आहे, परंतु ह्यामध्ये थोडस तुम्हाला करेक्ट करणं गरजेचं आहे. आता ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि मेकिंग कॅपॅसिटी आता समजून घ्या. आपण सर्किट कधी ब्रेक करतो ऑटोमॅटिकली? ड्युरिंग द फॉल्टी कंडिशन और अबनॉर्मल कंडिशन. त्यावेळी आपण काय करतो? सर्किट आपण काय करतो? आयसोलेट करतो, म्हणजे डिस्कनेक्ट करतो, म्हणजेच आपण काय करतो? ब्रेक करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो? इट इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ शॉर्ट सर्किट करंट. इट इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ शॉर्ट सर्किट करंट which circuit breaker is capable of breaking under specific condition किंवा स्पेसिफाईड कंडिशन. म्हणजेच जे तुमचं शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जे काय तुमचा हायेस्ट करंट आहे त्यानं काय केला पाहिजे? सेफली ब्रेक केला पाहिजे. मग त्याची काय असेल तर तुमचं व्होल्टेज किती आहे किंवा तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे ते आपल्याला फॅक्टर विचारात घ्यावे लागतात. ठीक आहे, तर ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय? ड्युरिंग द फॉल्टी कंडिशन, म्हणजे मी इथं वर्ड कुठला यूज केला तर ड्युरिंग द शॉर्ट सर्किट कंडिशनला जे काय तुमचा फॉल्टी करंट आहे तो मॅक्झिमम तो त्याने काय केला पाहिजे? सेफली काय केला पाहिजे? कॅरी म्हणजे आयसोलेट केला पाहिजे विदाउट एनी डॅमेज. मग आता ब्रेकिंग कॅपॅसिटी हे इन टर्म्स ऑफ एमव्हीए मध्ये आपण हे करतो. मग आपल्याला जर ब्रेकिंग कॅपॅसिटी जर एखाद्या सर्किट ब्रेकरची कॅल्क्युलेट करायला सांगितली तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. तर जी काय ब्रेकिंग कॅपॅसिटी किंवा ब्रेकिंग एमव्हीए मी कसं कॅल्क्युलेट करू शकतो? तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण जे काय बेसिक फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये शिकलो त्याचाच थोडासा हेल्प घ्यावा लागतो. म्हणजेच मी ब्रेकिंग कॅपॅसिटी किंवा ब्रेकिंग एमव्हीए कसं कॅल्क्युलेट करू शकतो? तर ब्रेकिंग एमव्हीए और कॅपॅसिटी इज इक्वल टू √3 इंटू केव्ही किलोव्होल्ट इंटू किलो अँपियर. म्हणजेच √3 इंटू केव्ही आणि किलो अँपियर. हे जर मी प्रोडक्ट घेतला तर मला काय भेटतं? तर ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे किलो अँपियर इंटू किलो व्होल्ट, त्याला आपण मल्टिप्लिकेशन केलं
तर मला जी काय भेटणार आहे त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी मला भेटते किंवा मी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आता हे जी काही किलो अँपियर आणि किलो व्होल्ट म्हटलं, हे टर्म आपण कधीच्या घ्यायच्या, ड्युरिंग द फॉल्टी कंडिशनच्या का ड्युरिंग द नॉर्मल कंडिशनच्या? तर जे काही तुम्ही व्होल्टेज या ठिकाणी घेणार आहे ते कधी कसलं असणार आहे तुमचं, तर रेटेड व्होल्टेज असणार आहे. रेटेड व्होल्टेज म्हणजे तुम्हाला लक्षात येते ना, जे आपलं सिस्टीमवर आपण फॉर एक्झाम्पल 11 केव्ही हे काय आपलं रेटेड व्होल्टेज आहे, किंवा 33 केव्ही हे काय आपलं रेटेड व्होल्टेज आहे. म्हणजेच ते व्होल्टेज आपण इथं कशासाठी घेणार आहे, कॅल्क्युलेशन पर्पज साठी घेणार आहे. कुठल्या, ब्रेकिंग कॅपॅसिटी कसं कॅल्क्युलेट करायचं. आणि ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, हायेस्ट करंट ऑफ ड्युरिंग द शॉर्ट सर्किट कंडिशन. तो जे काय असेल तर तो काय केला पाहिजे, सेफली कॅरी केला पाहिजे. ठीक आहे. तर व्होल्टेज तुम्हाला माहित झालं कुठलं घ्यायचं आहे ते. तर व्होल्टेज कुठलं घेणार तुम्ही, तर नॉर्मल व्होल्टेज किंवा रेटेड व्होल्टेज आहे ते तुम्ही घेणार. आणि जे काही करंट आहे तो तुमचा कसला असला पाहिजे, रेटेड ब्रेकिंग करंट घेतला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधीच्या लेक्चरला एमसीबी दाखवला किंवा एमसीसीबी दाखवला, त्याच्यावर मी मेन्शन केलं तर बघा 10,000 किलो अँपियर. 10,000 किलो अँपियर म्हणजे ते काय होतं, त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी होते. म्हणजे इथं मी किलो अँपियर कुठलं घेणार आहे, तर ते 10,000 घेणार आहे. आणि व्होल्टेज कुठलं घेणार आहे, तर रेटेड व्होल्टेज घेणार आहे. म्हणजेच मला काय भेटेल, म्हणजे √3 इंटू किलो अँपियर इंटू किलो व्होल्ट. हे जर मी कॅल्क्युलेशन केलं तर मला त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी मला माहित होऊ शकते किंवा मी कॅल्क्युलेट करू शकतो आणि मग ते डिसाइड करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच शॉर्ट सर्किट झालं किंवा फॉल्ट झाल्यानंतर हायेस्ट करंट किती आहे ते पण मला माहित पाहिजे. त्यानंतर त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी मी ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आता मेकिंग कॅपॅसिटी, मेकिंग म्हणजे काय, ज्यावेळी सर्किट ज्यावेळी आपलं ब्रेक झालेलं आहे, म्हणजे सर्किट आता आपलं बंद आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जे काही फिक्स्ड कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट एकमेकापासून सेपरेट आहेत. मग आता मला परत काय करायचे आहेत, रिक्लोज करायचे आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो, मेकिंग करणे म्हणतो. म्हणजे मला कनेक्ट करायचे आहेत परत. मग ज्यावेळी मी सप्लाय काय करतो, रिझ्यूम करतो, म्हणजे परत चालू करतो, त्यावेळी हे करणार आहे, मी क्लोज करणार आहे. त्यावेळी मला ह्या ठिकाणी जे काही करंट असणार आहे तो किती असणार आहे, तर आंबे तुम्ही काय म्हटला, इट इज द पीक व्हॅल्यू. इट इज द पीक व्हॅल्यू कधीची, पहिले हाफ सायकल मी विचारात घेतली तर ड्युरिंग द फर्स्ट हाफ सायकल ऑफ करंट वेव्हफॉर्म. ठीक आहे. म्हणजेच मी ज्यावेळी सर्किट क्लोज करतो त्यावेळी सडनली जी काय तुमचं पीक व्हॅल्यू असणार आहे ते असणार आहे. आणि हे किती असते, तर ब्रेकिंग कॅपॅसिटी पेक्षा नक्कीच जास्त असते. बघा मी काय म्हणतो, ज्यावेळी मी सडनली 2 कॉन्टॅक्ट क्लोज करतो त्या इन्स्टंटला ती जी काही तुमचं व्हॅल्यू असणार आहे ते ब्रेकिंग करण्यापेक्षा जास्त असते. म्हणजे तुम्हाला ब्रेकिंग कॅपॅसिटी सपोज तुमची 100 MVA आहे, मी काय म्हणतोय, ब्रेकिंग कॅपॅसिटी 100 MVA आहे. मी काय म्हणतो बघा, परत एकदा रिपीट करतोय, तर माझी ब्रेकिंग कॅपॅसिटी मला किती मिळाली किंवा आहे, तर 100 MVA. तर माझी मेकिंग कॅपॅसिटी 100 पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. तर ते किती असते, तर 2.55 म्हणजे 2.55 टाइम्स मोर दॅन द ब्रेकिंग कॅपॅसिटी. म्हणजे ब्रेकिंग कॅपॅसिटी पेक्षा 2.55 ते जास्त असते मेकिंग कॅपॅसिटी. तर आपल्याला 100 माहित आहे, तर तुम्ही 100 ला काय करणार, इंटू 2.55, तर मला त्याची काय भेटेल, मेकिंग कॅपॅसिटी भेटेल. बघा तुम्ही कुठलेही सर्किट सडनली क्लोज करत असाल तर तुम्हाला ते ऑब्झर्व करायला भेटेल. त्या ठिकाणी तुमचं जे काही करंट आहे किंवा आपलं प्रॅक्टिकलच्या दरम्यान तुम्ही बघितले, आपला पॉइंटर मीटरचा सडनली काय होतो, हायला जातो आणि परत काय होतो, कमी येतो. म्हणजेच त्या ठिकाणी तुमची जी काही मेकिंग कॅपॅसिटी आहे ते नक्कीच जास्त पाहिजे. त्या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आहे तुमच्या जास्त राहतात. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर, दॅट इज मेकिंग कॅपॅसिटी, ब्रेकिंग कॅपॅसिटी और शॉर्ट टाइम रेटिंग. या तिन्हीमध्ये काही डाऊट आहे का, लवकर. आमरे क्लिअर झालं का, मेकिंग कॅपॅसिटी तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, इट इज द पीक व्हॅल्यू. हा सर. हा,
पीक व्हॅल्यू परंतु कधी पहिली जी काही तुमची सायकल असते त्यावेळी, परंतु कधी ज्यावेळी तुम्ही ते क्लोज करतात त्यावेळी. आणि ते किती असतं लक्षात आली व्हॅल्यू? ब्रेकिंग कॅपॅसिटी पेक्षा मेकिंग कॅपॅसिटीची व्हॅल्यू जास्त असते आणि ते किती नसते ते तुम्हाला सांगितलं मी 2.55 ते जास्त असते. ठीक आहे. आणि मग आता मेकिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची? तर तुम्हाला ब्रेकिंगचा फॉर्म्युला माहित आहे. ब्रेकिंग कॅपॅसिटी मी कशी फाइंड आउट करू शकतो? √3 इंटू किलो व्होल्ट इंटू किलो अँपिअर. हे मला ब्रेकिंग कॅपॅसिटी मिळाली. तर मला मेकिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली तर मी काय करणार? ब्रेकिंग फाइंड आउट केलेलं असतं तर त्या ब्रेकिंग कॅपॅसिटीची व्हॅल्यू आहे त्याला मी काय करणार? इंटू 2.55 न मल्टिप्लिकेशन करणार आणि मग मला ती काय भेटेल? मेकिंग कॅपॅसिटी भेटेल. म्हणजे मला जर व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या झाल्या तर ते मला करता आले पाहिजे. आणि हे कशासाठी व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करता आले पाहिजे? तर मला ते डिसाइड करायचं आहे काय? तर सर्किट ब्रेकर. ठीक आहे. आणि लास्ट आपला सप्लाय सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, ते पण आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे एसीडीसी आपण पहिल्यांदा म्हटलोच त्याच पद्धतीने आपला सप्लाय सिंगल फेज आहे का 3 फेज आहे ते पण आपल्याला इथं विचारात घ्यावं लागतं. ठीक आहे. सर मग सर्किट ब्रेकर कोणत्या व्हॅल्यूला ओपन होणार? कुठल्या व्हॅल्यूला म्हणजे? हा क्वेश्चन रिपीट करा मेनकुदळे. सर्किट ब्रेकर कुठल्या व्हॅल्यूला ओपन होणार सर मग? आपण ओपन करतो म्हणजेच काय करतो? सर्किट ब्रेक करतो. मग त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी किती आहे त्या व्हॅल्यूला तो ओपन होणार. फॉर एक्झाम्पल 10,000 किलो अँपिअर ड्युरिंग द शॉर्ट सर्किट कंडिशन, त्यावेळी तो ओपन होणार. म्हणजे ब्रेकिंग कॅपॅसिटीचा अर्थ काय आहे? तर तेवढा तो करंट हे होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल त्याच्या आत जर करंट असेल तरी पण तो ब्रेक करणार. म्हणजे 10,000 किलो अँपिअर पर्यंत तो काय करेल? व्यवस्थित तो जे काय असेल ते तो आपल्याला ऑपरेशन देईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल शॉर्ट सर्किट झालं आणि करंट हा फक्त तुमचा काय झाला? 8,000च तो काय झाला? करंट तुमचा रीच झाला. मग त्यावेळी मला ओपनिंग भेटणार का भेटणार नाही? तर मला ओपनिंग भेटणार. परंतु मी काय सांगतो? मी बाउंड्री डिसाइड केलेली आहे. माझी जी काय ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे त्या सर्किट ब्रेकरची किती आहे? 10,000. मग 10,000 पर्यंत तो काय करेल? मग मे बी 1,000 होईल, 2,000 होईल. मग फॉल्ट किती तुमचा हे आहे काय म्हणावं लागेल त्याला? किती आपल्याला डॅमेज हे करेल किंवा किती त्याचे आपले पॅरामीटर इन्क्रीज होतात त्याच्यावर ते तुम्हाला हे करावं लागेल. म्हणजे 1,000 ला पण तुम्हाला तो ब्रेकिंग प्रोव्हाइड करेल. फॉर एक्झाम्पल 5,000 ला पण करेल, 8,000 ला पण करेल आणि 10,000 ला करेल. परंतु त्याची जी काय ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे सेफली ब्रेक करण्याची ते अप टू 10,000 आहे. फॉर एक्झाम्पल 5,000 झाली तर तो सेफली ब्रेक करणार नाही. त्यामध्ये इंटरप्ट होईल, त्यामध्ये काय होईल? तो मे बी डॅमेज होईल. मेन गोष्ट आलं लक्षात? हो सर. हा. अजून काही क्वेश्चन आहेत का? नेक्स्ट आता आपण हे पॉइंट बघताना आपण कंपॅरिझन बघितलेलंच आहे, तरी पण थोडक्यात आपण काय करूया? ओव्हरव्ह्यू घेऊया. आता इथं काय आहे? डिफरन्स बिटवीन दॅट इज कंपॅरिझन बिटवीन फ्यूज अँड MCCB. आता या ठिकाणी आपण काय केलेले आहे? एक पर्टिक्युलर पॅरामीटर आपण कन्सिडर करणार आहे आणि पॅरामीटर कन्सिडर करून मग आपण ते कंपॅरिझन व्यवस्थित करू शकतो. पहिलं आहे स्पीड ऑफ ऑपरेशन. म्हणजे मला जी काय ऑपरेटिंग टाइम आहे तो फ्यूजचा जास्त आहे का MCCBचा जास्त आहे? तर मी काय म्हणू शकतो? फ्यूजचा मला जी काही ऑपरेटिंग टाइम आहे तो नक्कीच कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू MCCB. का कमी असणार आहे? तर मी ह्या ठिकाणी काय जस्टिफाय करू शकतो? तर बघा आपण फ्यूज मध्ये ज्यावेळी आपण स्टडी करत होतो त्यावेळी काय मेन्शन केलं की फ्यूज आपलं फॉल्ट झाल्यानंतर ते स्वतःच डिटेक्ट करते आणि स्वतःच इंटरप्ट करते. म्हणजे दोन्ही जे काही फंक्शन आहे ते बोथ फंक्शन काय करू शकते? ते फ्यूज स्वतःच परफॉर्म करते. त्यामुळे त्यासाठी ऑपरेटिंग टाइम काय लागतो? कमी लागतो. परंतु MCCBचं तसं नाही. MCCB ला काय होतं?
आपलं जे काही त्या ठिकाणी 2 प्रिन्सिपल त्या ठिकाणी आपण यूज केले, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेट आणि थर्मल. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, तुमचं फॉर एक्झाम्पल शॉर्ट सर्किट झालं तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, मग त्या ठिकाणी ट्रिपिंग होईल. रोल नंबर 64 काय डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारा, नसेल तर माईक बंद करा. तर ऑपरेटिंग टाइम फ्यूजचा कमी असणार आहे. का कमी असणार आहे तर हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर मी जर सेम कॅपॅसिटीचे फ्यूज आणि सेम कॅपॅसिटीचा एमसीसीबी परचेस करायला ठरवलं तर मला फ्यूज ही कशी आहे, थोडीशी लेस कॉस्टली आहे आणि एमसीसीबी थोडंसं कॉस्टली जातं. का कॉस्टली जातं तर मग त्यामध्ये ॲडव्हान्टेजेस एमसीसीबीची जास्त आहेत, फ्यूजचे थोडेसे डिसएडव्हान्टेजेस त्या ठिकाणी मला विचारात घ्यावं लागतात. त्यामुळं सेम कॅपॅसिटीची मला दोन्ही डिव्हाइसेस परचेस करायचे असेल तर मला फ्यूज स्वस्त बसते आणि एमसीसीबी मला थोडंसं जास्त महाग बसते. ठीक आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन फ्यूजचं सिंपल आहे. एमसीसीबीचं आपण जे व्हिडिओच्या थ्रू बघितलं आपण, तर त्यामध्ये तुम्हाला बघितलं आतमध्ये जे काही तुमचे वेगवेगळे जे काही बायमेटल असेल, स्प्रिंग असतील किंवा नॉब असेल, हे थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड होतं. ठीक आहे. त्यानंतर रिप्लेसमेंट स्ट्रॅटर्जी. रिप्लेसमेंट स्ट्रॅटर्जी म्हणजेच काय, आफ्टर इच ऑपरेशन आपल्याला काय करावं लागतं, फ्यूज मधले जे काही फ्यूज एलिमेंट आहे ते आपल्याला काय करावं लागते, रिप्लेस करावे लागते. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जे काही आपण सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणतो, फ्यूज तार किंवा वायर, ते आपल्याला प्रत्येक वेळी काय करावं लागते, फॉल्ट झाल्यानंतर, मेल्ट झाल्यानंतर ते रिप्लेस करावं लागते. परंतु एमसीसीबी मध्ये नाही तसं. ट्रिप झालेलं आहे, तुम्ही फक्त काय करणार, तो नॉब तुम्ही प्रेस करून ऑन हे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेफ्टी पर्पजचा विचार केला तर मी जे काही हे करेल, मी थोडंसं फ्यूज हे लेस सेफ्टी आहे म्हणेल. का तर ज्यावेळी मी ते ओपन करतो किंवा इन्सर्ट करतो त्यावेळी मला थोडंसं प्रिकॉशन घ्यावं लागतं. ठीक आहे. बघा तुम्ही फ्यूज तुम्ही रिमूव्ह केले असेल, परत इन्सर्ट केले असेल तर त्या ठिकाणी थोडंसं मला रिस्की पॉइंट त्या ठिकाणी येतो. म्हणजे कुठं टच होईल का, किंवा जे काही तुमचे इनकमिंग आउटगोइंग टर्मिनल्स आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला टच होऊ शकतो. परंतु एमसीसीबी मध्ये आपली जी काही आउटर बॉडी आहे पूर्णपणे रिजिड असते, स्ट्रॉंग असते, इन्सुलेटिंग असते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जो काही मोर त्या ठिकाणी सेफ्टी भेटते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही टाइप ऑफ प्रोटेक्शन आपल्याला माहितीच आहे, आपण परत हे थोडक्यात समरीज बघतोय. तर फ्यूज आपल्याला 2 टाईपच्या फॉल्ट पासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. एक म्हणजे तुमचं शॉर्ट सर्किट असेल किंवा दुसरं ओव्हरलोड कंडिशनला आपल्याला ते हे भेटतं. ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन तुम्ही एमसीसीबी इंडस्ट्रियल पर्पज साठी यूज करू शकता, कमर्शियल पर्पज साठी यूज करू शकता. ज्या ठिकाणी हेवी लोड आहे त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. परंतु फ्यूजला थोडंसं लिमिटेशन राहतात, ते आपण हायर कॅपॅसिटीसाठी यूज करत नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट कंपॅरिझन HRC फ्यूज अँड सर्किट ब्रेकर. HRC फ्यूज आणि सर्किट ब्रेकर. आता परत थोडंसं रिपिटेशन होत आहेत. बघा, काय डाऊट असेल तर मला विचारा. 1-2 मिनिटं तुम्हाला टाइम देतो. आधीचा जो पॉईंट बघितला आपण तो इन जनरल होता, फ्यूज. आता इथं पर्टिक्युलर टाइप्स ऑफ फ्यूज आले. आपण HRC फ्यूज ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग ऑफ दिस चॅप्टर आपण काय बघितलेला, हा बघितलेला आहे पॉईंट, HRC फ्यूज. परत आता सर्किट ब्रेकर. म्हणजे वरच्यामध्ये डिफरन्स होता तोच इथं थोडासा डिफरन्स रिपीट झालेला आहे. काय डाऊट आहे का त्या डिफरन्स मध्ये? डाऊट आहे का? शिंदे, खरात, आजबे, जाधव, बोला. रोल नंबर 8 जाधव. येस सर. काय डाऊट आहे का? नाही सर. HRC फ्यूज आणि सर्किट ब्रेकर ह्या डिफरन्स मध्ये
नाही सर. दीक्षित, रोल नंबर 61. आहेत का प्रेझेंट? येस सर. काय डाऊट? नो सर. हा, फक्त तुम्ही ज्यांचे रोल नंबर घेतो त्यांनाच डाऊट आहे असं विचारायचं, हे करायचं नाही, कन्सिडर करायचं नाही. कोणालाही डाऊट असतील तर विचारा. नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन आयसोलेटर अँड सर्किट ब्रेकर. बघा, सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटर. आयसोलेटर आपण ओपन करतो कधी? अंडर नो लोड कंडिशनला. त्यावेळी आर्किंग हे होईल का हो? प्रोड्यूस होईल का किंवा स्पार्क होईल का त्या ठिकाणी? आर्क त्या ठिकाणी तयार होईल का अंडर नो लोड कंडिशन? हा, रणशूर. काय विचारलं सर? अंडर नो लोड? अंडर नो लोड कंडिशनला स्पार्किंग होईल का? नाही सर, नाही स्पार्किंग होणार. आणि लोड असेल तर? लोड मध्ये मी लोड काय असेल तर करतो? स्पार्किंग होणार. लोड मध्ये मी काय करतो? ओपन करतोय, म्हणजे करंट फ्लो होतोय. त्या केसमध्ये मी जर आयसोलेटर ओपन केला तर काय होईल? त्या ठिकाणी स्पार्किंग होईल. मग हेच आपल्याला इथं बघा पॉइंट, ज्या ठिकाणी आपण स्पार्किंग होत नाही. का होत नाही? तर पहिलेच आपण पॉइंट म्हणलेला आहे, इट इज ए नो लोड डिव्हाइस. ठीक आहे. परंतु सर्किट ब्रेकर मध्ये तुम्हाला स्पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी होईल. कधी? तुम्ही मेक करताय, ब्रेक करताय, त्या दोन्ही केसमध्ये. का? तर आपण ते अंडर ऑल कंडिशनला ऑपरेट करतोय. म्हणजेच ज्यावेळी फॉल्ट होतोय त्यावेळी काय होतं? तुमचं चालू सर्किट काय होणार आहे? इंटरप्ट होणार आहे आणि परत हे होणार आहे, त्यावेळी तुमचं स्पार्किंग होणार आहे. ठीक आहे. आता परत नेक्स्ट, जर मी सर्किट ब्रेकरचं हे बघितलं, आपण वेगवेगळे मीडियम यूज करतो सर्किट ब्रेकर मध्ये. कशासाठी? आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी. त्यामुळे त्याचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत, फिक्स्ड कॉन्टॅक्ट आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट सर्किट ब्रेकरचे, ते आपल्याला व्हिजिबल नसतात. म्हणजे सिंपल आपल्या डोमेस्टिक पर्पज साठी आपण जे यूज करतो, फॉर एक्झाम्पल MCB, त्याचे पण आपल्याला जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते व्हिजिबल नसतात. परंतु आयसोलेटरचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते कसे आहेत? आपल्याला व्हिजिबल असतात. म्हणजे तो दोन पार्ट ओपन झालेत का नाही हे आपल्याला आयसोलेटर मध्ये आपल्याला कन्फर्म होतं. ठीक आहे. परंतु सर्किट ब्रेकर मध्ये ते होत नाही. त्यासाठीच आपण काय करतो? आयसोलेटर हे ऍडिशनल आपण परत त्या ठिकाणी इन्स्टॉल करतो. कशासाठी? तर मला ते सर्किट ब्रेकर मध्ये व्हिजिबल झालं किंवा नाही हे मला कन्फर्म मी सांगू शकत नाही, कॉन्फिडन्स मला त्या ठिकाणी येत नाही. परंतु मी आयसोलेटर ओपन केला का मी ते जे काय माझं वर्क आहे ते मी कॉन्फिडन्सली करू शकतो, कारण मला ते व्हिजिबल आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही सर्किट ब्रेकर ऑपरेट करता किंवा ते ऑटोमॅटिकली होतं, त्यावेळी तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी ज्यावेळी ट्रिपिंग होतं त्यावेळी त्या ठिकाणी एक साऊंड क्रिएट होतो, म्हणजे थोडक्यात नॉइज क्रिएट होतो. परंतु आयसोलेटर ज्यावेळी तुम्ही ओपन करता ते कंडिशन कुठली असते? अंडर नो लोड कंडिशन असते. त्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही नॉइज क्रिएट होत नाही. जर झाला तर तो कमी प्रमाणात असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पॉइंट विचारात घेतला, कॉस्ट, तर सर्किट ब्रेकरची कॉस्ट कशी असणार आहे? जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू आयसोलेटर. का? तर जे काही तुमचं सर्किट ब्रेकर आहे त्यासाठी आपण वेगवेगळे मीडियम करतो. ते फॉर एक्झाम्पल एअर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्रेसर प्लांट लागतो. त्यानंतर SF गॅस असेल तर त्या ठिकाणी त्याला स्टोरेज करावं लागतं, रिसायकल करावं लागतं, किंवा व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन करावं लागते. मग हे गोष्टी जर मी विचारात घेतल्या तर सर्किट ब्रेकर थोडंसं कॉस्टली जातं ऍज कम्पेअर टू आयसोलेटर. म्हणजे आयसोलेटर कसं आहे? इकॉनॉमिकल. त्यानंतर मला जी काही पर्टिक्युलर टायमिंग नंतर मेंटेनन्स कुठल्या डिव्हाइसचा करावा लागतो? सर्किट ब्रेकरचा करावा लागतो का आयसोलेटरचा करावा लागतो? तर बघा, फॉर एक्झाम्पल ऑइल सर्किट ब्रेकर असेल, ऑइल मध्ये तुमचे फिक्स्ड कॉन्टॅक्ट आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट काय होतात? ओपन होतात, क्लोज होतात. मग ज्यावेळी ओपन आणि क्लोज होतात त्यावेळी मला त्या ठिकाणी आर्क प्रोड्यूस होते. त्या ठिकाणी पार्टिकल तयार होणार आहेत किंवा त्या ठिकाणी हेवी हे होणार आहे. मग त्या ठिकाणी मला काय करावं लागतं? ऑन लोड कंडिशनला आपलं सर्किट ब्रेकर आयसोलेट होतं, म्हणजेच इंटरप्ट करतं सर्किट.
त्यामुळे त्या ठिकाणी मला मेंटेनन्स एक पर्टिक्युलर टायमिंग नंतर पिरियडिकली आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो. कुठं? सर्किट ब्रेकर मध्ये. मग ते कुठल्याही टाईपचं सर्किट ब्रेकर असेल. मग काही सर्किट ब्रेकरला कमी मेंटेनन्स लागतो, काही सर्किट ब्रेकरला जास्त मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो. परंतु आयसोलेटर मध्ये अशी पॉसिबिलिटी नसते. म्हणजे आपल्याला पिरियडिकली म्हणजे वीकली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली असं मेंटेनन्स म्हणजे शेड्यूल करायची जास्त गरज पडत नाही. परंतु सर्किट ब्रेकर मध्ये ते करावं लागतं. पहा, तुम्ही आता गरजच नाही म्हणून तुम्ही त्याला इग्नोर करणार नाही. त्याची जी काही तुमचे कॉन्टॅक्ट आहेत किंवा त्या ठिकाणची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते तुम्हाला चेक करणं गरजेचंच आहे. म्हणजे दोन्ही कम्पेअर केलं तर ठीक आहे, मला सर्किट ब्रेकरला जास्त मेंटेनन्स लागतो, परंतु आयसोलेटरला त्याची जास्त गरज नाही. परंतु थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं गरजेचंच आहे. आयसोलेटरच्या कुठं कॉन्टॅक्ट होतात त्या ठिकाणी. आता स्पेस इन्स्टॉलेशन साठी स्पेस कोणाला जास्त लागेल? सर्किट ब्रेकर साठी लागेल. का लागेल? तर आपण आताच म्हटलं की एअर सर्किट ब्रेकर असेल तर कॉम्प्रेसर प्लांट इन्स्टॉल करावा लागतो. SF6 सर्किट ब्रेकर असेल तर मला त्या ठिकाणी काय लागतं? फिल्ट्रेशन प्लांट लागतो. मग त्यासाठी मला जी काही स्पेस लागणार आहे, जागा लागणार आहे, ती जास्त लागणार आहे. परंतु आयसोलेटर तुम्हाला त्यासाठी स्पेशल ही करायची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस नक्कीच कमी लागणार आहे. ठीक आहे. सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटर जे आपण 3 टाईपचे आयसोलेटर बघितले, हॉरिझॉन्टल, त्यानंतर व्हर्टिकल आणि पॅन्थोग्राफ, आणि परत सर्किट ब्रेकरचे जे काही वेगवेगळे टाईप्स बघितले त्याच्या बेसिसवर आपण हे डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. आता हे सिलेबस मध्ये नाही म्हणणार तुम्ही, परंतु आपण जे पॉइंट बघितलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला डिफरन्शिएट, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ते आपल्याला डिसाईड करता आलं पाहिजे ना. ठीक आहे. त्यामुळे आपण हे ऍडिशनल हे आतापर्यंत काही वेगवेगळे डिफरन्स बघितले किंवा कम्पॅरिझन बघितलं त्यासाठी आपण हे बघितलेलं आहे. हे तुम्ही थोडक्यात तुमची चेकलिस्ट म्हणा, ते तुम्ही लगेच हे करू शकता. आणि लास्ट जे आता आपण वर डिस्कस केलेलं आहे, रेटेड करंट, ब्रेकिंग करंट, मेकिंग करंट और शॉर्ट टाइम रेटिंग, जे आता आपण पहिल्या पॉइंट मध्ये आपण डिस्कस केलं. त्यामध्ये 3 टर्म आपण बघितल्या होत्या, ब्रेकिंग कॅपॅसिटी, मेकिंग कॅपॅसिटी और शॉर्ट टाइम रेटिंग. हे आपण 3 बघितलं होतं. त्यातला फक्त एक पॉइंट कुठला आहे तो म्हणजेच रेटेड करंट और रेटेड कॅपॅसिटी म्हणजे काय. रेटेड करंट हा कधी असणार आहे? नॉर्मलला असणार आहे का अबनॉर्मलला असणार आहे? कोण सांगू शकेल का? रेटेड करंट मी त्या सिच्युएशनला काय म्हणेल? रेटेड करंट फ्लो होतोय म्हणजे ती सिच्युएशन माझी नॉर्मल सिच्युएशन आहे का अबनॉर्मल सिच्युएशन आहे? रोल नंबर 11. 9. रोल नंबर 9 येस आहे. रेटेड करंट जर आपल्या सिस्टीम मधून फ्लो होत असेल त्यावेळी सिस्टीमवर फॉल्ट झालेला असेल का फॉल्ट नसेल? फॉल्ट नसेल. फॉल्ट नसेल. नसेल. नक्की? हा. हो. डिफरंट आन्सर आहे का? तर ते आपली जी नॉर्मल सिस्टीम म्हणतो आपण, रेटेड करंट म्हणजेच काय? आपण नॉर्मल करंट. ठीक आहे. तर मी काय म्हणेल ह्या डेफिनेशनला? The rated current of a circuit breaker is the RMS value of current which the circuit breaker can carry continuously and with the temperature rise of various part within specified limit. म्हणजे जे काय माझे करंट फ्लो होतोय त्यामुळे जे काय टेम्परेचर माझं त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे ते कसं असणार आहे ते जे काय आपण डिसाइड केलेलं आहे त्या मध्येच आपल्याला ते टेम्परेचर रेंज होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी अबनॉर्मल आपल्याला गोष्टी नसणार आहेत किंवा अबनॉर्मल पॅरामीटर नसणार आहेत. मग आता आपणपर्यंत ब्रेकिंग कॅपॅसिटी असेल किंवा रेटेड करंट असेल त्यावेळी जे आपण व्हॅल्यू यूज करतो ती कुठली व्हॅल्यू असते तर RMS व्हॅल्यू असते.
आणि मेकिंग कॅपॅसिटीच्या वेळी फक्त आपण कुठली व्हॅल्यू यूज करतो तर पीक व्हॅल्यू यूज करतो. तुम्ही जी काही RMS व्हॅल्यू, अवरेज व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू हे बघितल्या सेकंड इयर मध्ये, त्यानुसार तुम्हाला इथं ते लक्षात आलं पाहिजे RMS म्हणजे काय किंवा अवरेज म्हणजे काय. ठीक आहे. तर आपण रेटेड करंटला RMS व्हॅल्यूचा यूज करतो. ब्रेकिंग कॅपॅसिटीच्या वेळी पण आपण RMSचा व्हॅल्यूचा यूज करतो आणि मेकिंग कॅपॅसिटीच्या वेळी फक्त आपण काय करतो पीक व्हॅल्यूचा यूज करतो, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. काही डाऊट असतील तर मला नंतर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया.